तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या एक नवीन मिनी व्लॉग मध्ये। आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या मोबाईल पासून नाही होत आहे। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे आपल्या भावाच्या सॅमसंग S23 मोबाईल मधून। कारण आजपासून ना आपला थोडा वेगळा चॅलेंज सुरू होतोय। चॅलेंज असा आहे की मला कंटिन्यू 100 डेज पर्यंत न्यू पोस्ट टाकायची आहे। आणि हा व्लॉग आहे आपल्या दिवाळीच्या एक दिवस आधीचा। आज मग आपल्या स्प्लेंडर वरचा कपडा काढला आणि लावला आपल्या स्प्लेंडरला चाबी। तर आज आम्हाला जायचं होतं कपडे घ्यायला बरामपूरला, आणि आपला भाऊ होमादादा पण आलेला होता। आणि हा जो मोबाईल आहे तो ह्याच भावाचा आहे। आणि तुम्हाला काय वाटलं मी नवीन मोबाईल घेतलाय काय? तर तसा काय विषय नाही, हा मोबाईल आपला भावाचा आहे ना। आपण पण लवकरच न्यू मोबाईल घेऊ, तोपर्यंत फॉलो करून घ्या। कारण आपले जेव्हा 10K होतील ना तेव्हा आपण न्यू आयफोन घेऊ। आणि मग आधी आलो मग अंतोर्ली मध्ये आल्यानंतर आपले राज महाराज पण होते, त्याला पण घ्यायचे होते कपडे। तर आम्ही तिघं सोबतच जाणार आहोत। पण यार बरामपूर जायचं म्हटल्यावर आपण स्प्लेंडर थोडे घेऊन जाणार आहे। आपण आपला पिवळा हत्ती घेऊन जाऊ ना भाई। मग स्प्लेंडरची चाबी देऊन दिली घरी आणि आपल्या पिवळ्या हत्तीची चाबी घेतली आणि लावल्या आपल्या पिवळ्या हत्तीला चाबी। निघालो मग सड आम्ही बरामपूर जाण्यासाठी। आणि चॅलेंज फक्त 100 पोस्ट टाकायचं नाही आहे बरं का। आपल्या 100 पोस्ट टाकेपर्यंत आपल्याला 10K पण करायची आहे। तर मी तुमच्यासाठी डेली ब्लॉग तर टाकेल, फक्त तुम्ही फुल सपोर्ट करा। तर आधी आलो मग आम्ही बरामपूरच्या तुलसी मॉल मध्ये। आणि इथं आल्यावरती भाईसाहेब कपडे वगैरे तर खूपच होते, पण जसे आम्हाला पाहिजे होते तसे आम्हाला भेटतच नव्हते। पण तिथे शेवटी मला एक शर्ट पण आवडला ना, हा माझा फेवरेट कलर आहे। जर का तुम्हाला मला काय गिफ्ट द्यायचं असेल तर याच कलर मध्ये द्यायचा। तर हा ड्रेस मी तिथे सिलेक्ट केलेला होता। तर कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटला। तर मी तर घेऊन घेतला यार, पण होमा दादाला आणि राजला पण घ्यायचं होतं आणि त्यांना तिथं काही आवडतच नव्हतं। मग तिथून आम्ही निघालो परत मार्केटला जाण्यासाठी। आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला 10K करायचे आहे, तर फटाफट फॉलो करून घ्या। तुम्ही म्हणसाल की तुझे 10K होतील तर आम्हाला काय भेटेल, पण तुम्हाला पण नक्की गिफ्ट भेटतच राहील। आणि गिफ्ट पण त्यालाच भेटेल बरं का जो मनापासून फुल सपोर्ट करेल। म्हणून तुम्ही आतापासून व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करत जा बरं का। आणि मग आम्ही आलो मार्केटमध्ये, कारण मार्केटमध्ये आल्यानंतर आम्हाला बघायचे होते आपल्या होमादादासाठी कुर्ता, कारण त्याला मस्त कुर्ता घ्यायचा होता। आणि मग मी पण एक ड्रेस घेतला आणि राजने पण एक ड्रेस घेतला आणि होमादादाने पण एक कुर्ता घेतला। आमची पूर्ण शॉपिंग झाली पूर्ण ओके मध्ये। आणि आता निघायचं होतं आम्हाला मग घरी जाण्यासाठी। आणि दिवाळीचा ब्लॉग लवकरच येईल, आणि दिवाळीचा ब्लॉग बघायचा असेल तर फटाफट फॉलो करून घ्या। आणि जर का तुम्हाला पण गिफ्ट पाहिजे असेल तर फटाफट व्हिडिओला शेअर करा।